की रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि त्या अनुषंगाने कालच आम्ही आमचे अर्ज गुहागरमध्ये आम्ही सर्व अर्ज भरलेले आहेत आणि इथे गुहागरमध्ये म्हणा सर्व कोकणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, अ, वंचित बहुजन असेल किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांच्याबरोबर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुका लढवत आहोत. या शृंगारदेवी जिल्हा परिषद गणातून आदरणीय भास्कर शेठ जाधव यांनी मनसेसाठी ही जागा सोडली होती आणि अ, त्या गटातून मी स्वतः प्रमोद गांधी म्हणून निवडणूक लढवत आहे आणि 2 पंचायत समित्या आहेत, शिमगादेवी पंचायत समिती गण आणि तळोजी पंचायत समिती गण. तर शिमगादेवी पंचायत समिती गण मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून संजय पवार निवडणूक लढवत आहेत. तर तळोली पंचायत समिती गटाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्याकडून संदीप धनावडे निवडणूक लढवत आहेत. असे आम्ही तिघजण इथे निवडणुकीच्या रिंगणात शिमगादेवी जिल्हा परिषद गटामध्ये उतरले आहोत आणि तुम्ही बघत असाल की आता ही शिमगादेवी गटामध्ये समोरचे जे उमेदवार आहेत ते पण खूप सक्षम असे आहेत. त्यामुळे ही निवडणूक अशी सोपी नाही आहे. त्यामुळे आदरणीय भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही इथे निवडणूक लढवत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही जोरदार प्रकारे प्रचार सुरू केलेला आहे आणि आम्हाला चांगलं यश इथे मिळेल अशी आम्हाला तिन्ही उमेदवार आम्हाला पूर्ण खात्री आहे. आव्हान तुम्ही बघत असाल की इथे जनशक्ती आणि धनशक्ती अशा प्रकारचं आव्हान आहे. आमच्याकडे जनता पूर्ण आशेने बघत आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. आमच्याकडे धन नसेल पण आमच्याकडे जनता आहे. तेच मोठं धनशक्तीचं आव्हान आहे आणि आजकाल मतदार पण खूप सुज्ञ झाले आहेत. त्यांना विकासावर गुहागर तालुक्यामध्ये जी जनता आहे खूप सुज्ञ आहे. त्यांना विकास पाहिजे आहे. तिथे गुहागर तालुक्याची जनता धनशक्तीखाली झुकत नाही. त्यांना विकास पाहिजे असतो आणि आदरणीय भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इथे चांगल्या प्रकारे विकास होतोय आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि गावोगावी खेडेगावी जे कामं करायचे आहेत आपल्याला त्याप्रकारे आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. विधानसभेला तुम्ही उमेदवार म्हणून होतातच, त्याचा फायदा या मतदारसंघात तुम्हाला होईल? नक्कीच मी विधानसभा लढवण्यामुळे जे निवडणुकीच्या रणनीती असतात किंवा खास करून असतात ते अनुभव आहेत माझ्या पाठीशी. त्यामुळे याच्यापुढे कशी निवडणूक लढवायची, कशा प्रकारे कुठे पोहोचायचा तो अनुभव असल्यामुळे तो अनुभव माझ्यासाठी असल्यामुळे मला थोडी ही निवडणूक थोडी सोपी वाटते. बाकी मता मतदान किती होईल त्या संदर्भात थोडी टफ होईल. पण जी रणनीती आखायची आहे किंवा फिरायचं आहे किंवा ज्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी तो मला अनुभव आता उपयोगी पडेल. शिवसेना आणि मनसे आता जी युती झाली, त्यानंतर आता जागा वाटली तर पण मनसे कुठेतरी मागे पडल्याचं वाटत नाही, कारण एखादी जागा अजून म्हणून घेता आली. नाही, आम्हाला आमची जेव्हा बोलणी झाली तेव्हा आदरणीय भास्करजी जाधव आम्हाला सांगितलं होतं की अजून 2 पंचायत समिती आम्हाला तयार झाले होते आणि त्या पंचायत समितीमध्ये आम्ही आमच्या उमेदवारी चाचपणी केली होती. पण तिथे आम्हाला उमेदवार सुद्धा मिळाला नाही तिकडे. त्यामुळे आम्ही सांगितलं की उगाचच कोणाला उभं करून तिथे आपली ती सीट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे जर सक्षम उमेदवार असेल तर तुम्हीच द्या असं त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की शिमगादेवी जिल्हा परिषद गटामध्ये की तुम्ही स्वतः निवडणूक लढवत असाल तर मी ही जागा सोडतो आणि मी आमच्या पदाधिकाऱ्यामध्ये पण मी चौकशी केली की त्यांना विचारपूस केली की आपल्यामध्ये कोण आहे का उमेदवार ते कोण लढवण्यासाठी. तर कोण तिथे इच्छुक नव्हतं. त्यामुळे मी शेवटी निर्णय घेतला की आपणच लढवायचं आणि एक पुढे जाऊन लोकांचं नेतृत्व करायचं असं मी ठरवलं. आपल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पूर्ण ताकदीने काम करत असं आहे का? बऱ्याचशा ठिकाणी असं झालं की वैयक्तिक कारणामुळे, वैयक्तिक निवेदनामुळे जवळजवळ प्रचार करतात. नाही, काही ठिकाणी असं होतंय की काही लोकांची मैत्री खातील ते लोक त्यांच्याबरोबर आहेत. पण ह्या छोट्या इलेक्शनमध्ये अशा गोष्टी होत असतात. पण बहुसंख्य 90-95% जे लोक आहेत शिवसेनेचे असतील ते पूर्णपणे आमच्या त्या पाठीशी उभे आहेत. हे पूर्णपणे चित्र आहे. आमदारांची एखादी जाहीर सभा होणार आहे का या गटात? हो, नक्कीच होणार आहे. मी आता त्यांच्यावर चर्चा करून आलो. 26 तारखेनंतर जी पुढची डेट असेल ती त्यावेळेला एक जाहीर सभा त्यांची होईल. शिमगादेवीला ना? हो, 26 अधिक मेहनत.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.